नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी काल आणल्या होत्या भाज्या, गवार आणि फरसबी. तर ते पहिलं मी काय करते, साफ करून ठेवते. जेव्हा आपण भाज्या साफ करतो ना, मग स्वयंपाक करायला पटकन होतो. सगळी तयारी करून ठेवावी लागते. तर गवार बघा, अगदी कवळी लुसलुशीत आहे आणि गवार अर्धा किलो आहे. तर एकटीच कधीपासून करत बसले. फरसबीसुद्धा साफ करून झाली. आता चला आपण स्वयंपाक करूया. तर आज मी इकडे कुकर लावला आहे पहिला. कुकरमध्ये वरण आणि भात, वरणाला डाळ लावली आहे, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ लावली आहे. त्याच्यामध्ये पोट फाडून 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि इकडे कढई ठेवली आहे गवार करण्यासाठी. गवारसुद्धा परत पाण्यामध्ये भिजत घातली आहे मी. डाळसुद्धा एका वाटीत भिजत घातली आहे. कांदा टमाटर कापून घेतलेला आहे आणि कढई चांगली तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलं, हिंग घातला, कांदा टमाटर लसणाची पेस्ट आणि मग त्याच्यानंतर मग चांगलं मिक्स करून गुलाबी कलरवरती चांगलं भाजून मग आता याच्यावरती मी टाकणार आहे गवार. तर आले लसणाची जी पेस्ट आहे ना, तर तीसुद्धा आजच्या दिवसाचीच आहे, कारण फार कमी प्रमाणात बनवली होती. आज संध्याकाळी मला परत बनवावी लागेल. तर बघा, अगदी कमीच आहे. गवारीसुद्धा छान पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे. स्वयंपाक करताना जेव्हा आपण भाज्या चांगल्या भाजतो ना, तेव्हाच भाज्या अगदी रुचकर होतात. तर पहिली गवार घालते मी. गवार खूप चांगली आहे. आणि इकडे माझं पोरगं शूट करता करता त्याची चालली आहे मस्ती. तो नेहमी असा मस्तीच्या मूडमध्ये असतो, मजाक वगैरे सारखा चालू असतो त्याचा. आणि मग इकडे गवार घातल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला मी टमाटर. गवार चांगली भाजून घेते आणि थोडी तुरीची डाळसुद्धा आता भिजत ठेवली आहे, तर तीसुद्धा मी आता घालते. आणि त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट घालेन, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, हळद मीठ, थोडंसं ओलं खोबरं, असं मी काय करेन, गवारीची भाजी बनवेन. आणि फ्लिपकार्टवरून ना माझे काही पार्सल आलेले आहेत, तर ते सुद्धा मला ओपन करायचे आहेत. तर इकडे बघा, भाजी तर माझी झाली आहे फोडणी घालून. आता फक्त झाकून शिजवायची आहे. भांडी वगैरे सुद्धा जास्त पडले, तर तीसुद्धा मला आता साफ करायचे. तर इकडे आता मी पहिली भांडी घासून घेते. एकीकडे वरण फोडणीला घातलेलं आहे, कुकर झालेला आहे आणि भांडी घासून मग मी माझे पार्सल ओपन करते. पार्सलमध्ये मी कृष्णलसाठी मागवलेले आहेत. काही बो आहेत, खूप सुंदर आहेत, म्हणजे असे बो आलेत. आणि मी माझ्यासाठी मोत्याचे झुमके मागवले होते, तर ते सुद्धा आलेले आहेत बघा, मस्त आहेत अगदी. आता मगाशी मी फक्त भांडी घासूनच बसले होते, तर माझा किचनचा ओटा आहे ना, तर तो तसाच घाण आहे, तर त्याला मला आवरायचं आहे. तर जोपर्यंत ओटा क्लीन करत नाही तोपर्यंत काय मन समाधान होत नाही. कसं होतं, जेव्हा आपण फोडणी घालतो ना, तर ओट्यावरती आणि शेगडीवरती तेलाचे डाग हे पडतातच. तर साबण लावून चांगलं जोपर्यंत घासत नाही ना, तोपर्यंत चैन पडत नाही. आणि पाठीमागच्या लाद्या ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा एक हात मारावाच लागतो. तर अशा पद्धतीने मी डीप क्लिनिंग नेहमी करत असते, रोजच्या रोज करत असते. तुम्ही नक्की करताय का, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि क्लिनिंग झाल्यानंतर मी तुम्हाला देवपूजा पण माझी दाखवेन. ओटा स्वच्छ करून मग मी शेगडीला हळदी कुंकू दिवा लावते, हळदी कुंकू लावते, एक फूल वाहते. अशी माझी रोजची सवय आहे माझी. तर अशा पद्धतीने बघा, माझा ओटा जो आहे तो छान क्लीन झालेला आहे. काही कपड्यांनी पुसून घेतात, पण मला काय ते कपड्याने पुसून घेतलेलं ना पसंत पडत नाही, म्हणजे. तर माझ्या समाधानासाठी मी काय करते, स्वच्छ करते. बाहेर खिडकीमधली भांडीसुद्धा आता झालेली आहेत, सुकलेली आहेत, तर तीसुद्धा आतमध्ये घेते, म्हणजे लावायला बरं पडतं. दाखवते तुम्हाला मी. आता माझा ओठा बघा किती छान दिसतो आहे. ओठा माझा व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे क्लीन हा चांगला करावाच लागतो. आता हळदी कुंकू दिवा लावणार, फूल वाहणार, छान वाटतं अगदी. भांडीसुद्धा आता लावून घेईन. मेन म्हणजे बेसिंग बघा, बेसिंगसुद्धा रोजच्या रोज क्लीन करायचं, घासून घ्यायचं. आता मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते. देवपूजा बघा, जोपर्यंत देवाला फुलं घालत नाही तोपर्यंत देवसुद्धा छान दिसत नाहीत. तर अशा पद्धतीने
आयला कुठे चाललायस रे? असंच कपडे जरा घरी घालून बघतो. चांगले मस्त मस्त नवीन घेतले का? हो. छान आहेत छान आहेत. मस्त आहे. हे मुली असे करतात. मग छान आहे सर. मस्त आहे मस्त आहे. शर्टचा कलर आवडला मला. हा. नुसती शायनिंग मारायला येते नाही.